और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। रोजी दिनांक आज 11/11/2026 जे GDR जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये आज मजूर फेडरेशनचे कार्याध्यक्ष आता नवीन निवड झाल्याबद्दल शकरूभाई अब्दुल शकरूभाई जे आहे त्यांना मी शुभ इच्छा देतो। आणि दुसरी एक गोष्ट की हे जे शकरूभाईचं जे काम आहे ते पूर्ण जिल्ह्यामध्ये मजूर सोसायटी बद्दल लोकांचा, गरीब लोकांचा त्यांना एकजूट करून त्यांना काम, बेरोजगार लोकांना काम देण्याचं काम आहे आणि खूप मेहनतीचा, इमानदारीचा इथे काम आहे त्यांना। आणि असं जे चेअरमॅन आज याला मजूर सोसायटीला लाभलेला आहे त्यांना की आता पुढचे नियोजन जे आहे ते सगळे मजूर सोसायटीमध्ये त्यांचं नियोजन की सगळ्यांना काम भेटावं म्हणून एक कार्य करत आहे आणि त्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे। अब्दुल शकूर साहब और सदरू भाई को मुबारकबाद दी है। और आज हम उसी सिलसिले में उप निबंधक कार्यालय पर आए थे संजय बालेराव साहब से मिलने के लिए और उनको काम के बारे में चर्चा की। और रही बात कि परभनी में जो फेडरेशन की स्थापना हुई है, तो जो पहली फेडरेशन थी वो कैसी चलाते थे पता नहीं, लेकिन अब जो फेडरेशन चलेगी तो मैं तमाम जितनी भी गवर्नमेंट के ऑफिसेस है उन सबसे गुजारिश करता हूं कि जो भी जिला निबंधक कार्यालय की तरफ से आपको आदेश आया है कि फेडरेशन के लिए पूरे ईमानदारी से काम भेजना चाहिए। हमारी तकलीफ ये है कि हमने 10-10, 15-15 सालों से सोसाइटियों की स्थापना की है, हम उसके एडिट करते हैं, उसके चेंज रिपोर्ट दाखिल करते हैं, ना जाने उसमें कितना खर्च हो जाता है। तो इसके लिए और हमारे पीछे जो बॉडी में मजदूर पेशा लोग हैं उनको रोजगार भी नहीं मिल पाता है। तो कुछ डिपार्टमेंटों में काम किया है, वो काम आप मत कीजिए, क्योंकि ये जो फेडरेशन है ये बहुत इसमें एक्टिव लोग हैं। ये जो चेयरमैन लोग दिख रहे हैं ना, ये पूरे तजुर्बेकार लोग हैं, इनको रास्ते पे आंदोलन करना आता है, इनको अपना हक लेना आता है क्या। तो हमारी यही गुजारिश है डिपार्टमेंट से कि जैसा मैं अभी बाजू में हिंगोली जिले में गया था, वहाँ सुशिक्षित बेरोजगार और फेडरेशन इतने अच्छे से चलते हैं सर कि वहाँ उनको कोई जानना भीड़ इतने अच्छे से चलते हैं। तो मैं ये चाहता हूँ यहाँ के हमको फेडरेशन को काम आते हैं, उन्होंने हमारे काम हमको भेजना चाहिए, तो तब जाके फेडरेशन कुछ समाज में कर पाएगी। आप हमको काम इतने देते हो तो फिर फेडरेशन क्या करेगी, खाली हमने क्या सालों गिनती उसके एडिटा करते रहना। तो मैं अपनी बात को यही खत्म करता हूँ और शकूर भाई से गुजारिश करता हूँ कि आप हमारे बुजुर्ग है, जितने भी गरीब मजदूर सोसाइटी है, सुशिक्षित बेरोजगार सोसाइटी है, उनको आप सबको न्याय देने का काम करिए। अल्लाह हाफिज, जय हिंद, जय महाराष्ट्र। नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे अजीज भाई उर्फ शकरू भाई आणि त्यांचे सहकारी पवार साहेब हे आमची फेडरेशनची जी आज स्थापना झाली आणि फेडरेशन मध्ये जे चेअरमॅन झाले, हे चेअरमॅनच्या संदर्भात बोलायचे असं आहे की आपले मेघना दीदी यांच्या नेतृत्वाखाली, पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली शकरूभाई आणि ते फेडरेशन सांभाळणार आहेत। आणि फेडरेशन सांभाळत असताना सगळे जे सोसायटी आमचे बंद पडायच्या मार्गावर आलेले आहे, ते मार्गावर आलेले असताना आता थोडस नवी दिशा भेटण्याचे आम्हाला असं वाटायले की बाबा काय ना काय आम्हाला कामं भेटल, काय ना काय कामामध्ये आमच्या वाटा येईल अशी अपेक्षा आमचे मोगना दीदी, आमचे पालकमंत्री यांच्याकडून बी आहे, सगळे आमदार आणि सगळे डिपार्टमेंटचे अधिकारी यांच्याकडून अपेक्षा आहे। सगळ्यांनी आम्हाला सहकार्य अशी अपेक्षा बाळगतो आणि माझी शब्द संपतो। मजूर सहकार परभणी जिल्हा मजूर सहकारी संस्थेचे फेडरेशन लिमिटेड परभणी या संस्थेचे नवनिर्मित अध्यक्ष माझे मित्र शकरूभाई यांची दिनांक 11/5/2026 रोजी निवड झालेली आहे। त्या निमित्ताने आज जिल्हा उपनिबंधक या कार्यालयाला आम्ही जिल्हा डीडीआर साहेबांचे स्वागत करण्यासाठी आलो होतो सर्व संचालक मिळून। आणि डीडीआर साहेबांची चर्चा करून डीडीआर साहेबांनी एक महत्वाचा एक संदेश दिला किंवा आपल्या संस्थेची फार बिकट परिस्थिती आहे, या संस्थेच्या सर्व सभासदांना काम कशी मिळतात
याकडे तुम्ही सर्व संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सगळ्या बोर्ड यांनी लक्ष देऊन सर्व तळागाळातील मजूर सहकारी संस्थांना कामे कसे जास्तीत जास्त मिळतील याकडे लक्ष देण्याची त्यांना सूचना केल्या. आणि आमच्या अध्यक्षाने सर्व संचालक मंडळाने असे त्यांना वचन दिलं की आम्ही सर्व संस्थेला कामं देऊ इथून पुढे आणि सर्व सोबत घेऊन चालू असे सर्वांना सांगितले.